व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की डिटर्मिनंट म्हणजे काय आणि डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूलने सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात. आता आपण त्याच प्रकारचे वेगळे गणित आपण बघत आहोत. म्हणजेच कसल्या प्रकारचे तर इक्वेशन्स रेड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर म्हणजेच काय इक्वेशन्स रेड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स म्हणजे दोन पेअर आहेत तर त्याला अजून एक पेअर ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये फॉर्म करून आपण क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे हा वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. तर हा एक उदाहरण आहे क्वेश्चन नंबर 1. ते एक्सरसाइज मधलंच आहे. तर काय उदाहरण आहे तर 2/x मायनस 3/y इज इक्वल्स टू 15. तर दुसरं इक्वेशन काय 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77 है ना. हे दोन इक्वेशन्स आहेत. तर पहिलं काय करायचं तर दोन्ही इक्वेशनला नंबरिंग द्यायचं. म्हणजे कसं तर 2/x मायनस 3/y इज इक्वल्स टू 15 हा झाला पहिलं इक्वेशन बरोबर. दुसरा इक्वेशन म्हणजे 8/x प्लस 5/y इज इक्वल्स टू 77 हा झाला दुसरा इक्वेशन बरोबर. तर आपण आता काय करायचं हे जे तर आता आपण काय करायचं तर हे जे आपण 1/x आहे त्याला आपण रिप्लेस करायचं. इथे पण 1/x आहे इथे पण 1/x आहे ना. म्हणजे हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो तर असं म्हणजे 2 1/x मायनस 3 1/y इज इक्वल्स टू 15 है ना. परत हाच इक्वेशन कसं लिहू शकतो तर 8 1/x प्लस 5 1/y इज इक्वल्स टू 77 बरोबर. तर आपण काय करायचं 1/x ला कोणत्या तरी एका व्हेरिएबलने रिप्लेस करायचं आणि 1/y हे कोणत्या एका व्हेरिएबलने रिप्लेस करायचं. तर हे 1/x आपण m ने रिप्लेस करूया आणि 1/y हे आपण n ने रिप्लेस करूया. तर पहिला आपण कंडिशन घेऊया रिप्लेसिंग 1/x by m and 1/y by n है ना. तर आता हे रिप्लेस केल्यावर हे इक्वेशन काय होतील तर 2m का तर इथे 1/x आहे ना त्यामुळे m मायनस 3n का तर इथे 1/y है ना त्यामुळे इज इक्वल्स टू 15 बरोबर. आता परत खालचं इक्वेशन इथं पण 1/x आहे तर इथं रिप्लेस करायचं m ने है ना प्लस 5 1/y ला n है ना इज इक्वल्स टू 77. हे दोन इक्वेशन्स झाले है ना. तर क्रॅमर्स रूलनुसार आपल्याला काय माहितीये तर आपण क्रॅमर्स रूलनुसार मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं A1 B1 आणि C1 A2 B2 आणि C2 काय हे पहिलं आपल्याला फाइंड करायला पाहिजे. तर इथं काय A1 इज इक्वल्स टू 2 इथं 2 आहे. B1 इज इक्वल्स टू -3 कारण का इथं मायनस चिन्ह आहे प्रति 3 आहे. C1 इज इक्वल्स टू 15 है ना. C1 इज इक्वल्स टू 15 इथं 15 आहे त्यामुळे परत A2 इज इक्वल्स टू इथे काय 8 आहे. B2 इज इक्वल्स टू काय 5 C2 इज इक्वल्स टू काय 77 बरोबर. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की हे काय म्हणजे A1 B1 C1 म्हणजे काय नेमकं A2 B2 C2 म्हणजे काय हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की क्रॅमर्स रूल प्रमाणे D dx आणि dy हे डिटर्मिन काढत होतो. पण इथं तेव्हा काय होतं इक्वेशन्स मध्ये x आणि y हे व्हेरिएबल होते बरोबर. आणि पण यामध्ये m n हे दोन व्हेरिएबल्स आहेत बरोबर. तर आता पुढे काय येईल d हा एक डिटर्मिनंट येईल त्यानंतर dm हा एक डिटर्मिनंट येईल आणि dn हा तिसरा डिटर्मिनंट येईल बरोबर. तर पहिला आपण d काढूया. d काय होतं तर a1 b1 आणि a2 b2 बरोबर. आता इथे बघा a1 b1 आता सहजच तुम्हाला कळेल a1 b1 आणि a2 b2 असं तुम्हाला लगेच कळेल है ना. तर यामध्ये तुम्हाला लगेच कळेल की d हा डिटर्मिनंट कोणता आहे dm हा डिटर्मिनंट कोणता आहे आणि dn हा डिटर्मिनंट कोणता आहे ना. म्हणजे काय इथं a1 b1 आहे ना इथं पण a1 b1 लगेच म्हणजे 2 -3 है ना. a2 b2 म्हणजे खालीच झाले है ना 8 आणि 5 हा एक डिटर्मिनंट बरोबर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन हे फक्त बाण तुम्हाला कशाला दाखवतो मी कारण तुम्हाला कळावं की नेमकं डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं है ना. तर d इज इक्वल्स टू लगेच 2 into 5 परत मायनस ना मायनस परत -3 into 8 बरोबर. परत 5 into 2 is 10 परत मायनस ना मायनस -3 परत मायनस इंटू प्लस मायनस 8 3 24 बरोबर. परत इथं मायनस मायनस प्लस म्हणजे 10 प्लस 24 म्हणजे d म्हणजे काय आलं 34 है ना. हा d आला. तर इतर वेळी आपण काय करतो ते dx काढतो है ना.
तर इथे dx काढता येत नाही, कारण का इथं या इक्वेशन मध्ये m आणि n हे व्हेरिएबल्स आहेत. आता आपण dm काढूया है ना. इथे dm तर डिटरमिनंट कोणता होता, तर तेच c1 b1 c2 b2 बरोबर है ना. तर इथे लगेच कळेल तुम्हाला c1 c2 म्हणजे कोणता 1577 बरोबर. b1 b2 कोणता, तर हा -3 आणि 5 है ना. तर हा हे डिटरमिनंट आपण सॉल्व्ह करूया. तर dm इज टू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 into 5 minus 3 into 77 बरोबर है ना. बरोबर. तर 15 5 75 मायनसला मायनस परत ते मायनस इंटू प्लस मायनस परत हे 3 7 21 अच्छा ते 2 परत 3 7 21 आणि 2 23 है ना. हे आलं तर इथं मायनस मायनस प्लस तर प्लस 231. आता हे सॉल्व्ह करूया है ना. हे सॉल्व्ह केल्यावर काय येईल 603. तर हा झाला dm है ना. आता dm नंतर काय काढावं लागणार dn है ना. dn हा डिटरमिनंट काढावा लागणार. तर dn डिटरमिनंट dn इज इक्वल्स टू कोणता, तर a1 c1 आणि a2 c2 हा डिटरमिनंट. तर व्हॅल्यू कोणते होते तर 2 8 आणि 15 77 है ना. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. तर 2 into 77 मायनस परत हे 8 into 15 बरोबर. आता हा एक ह्या दोन्ही 14 परत 154 मायनस 120 बरोबर. 15 असेल तर किती आलं 34. म्हणजे dn काय आलं 34, d काय आलं 34 आणि dm काय आलं 306. तर पहिलं तर d लिहितो, d पण 38. तर अजून क्रॅमर्स रूल नुसार काय करत होतो तर dx अपॉन d म्हणजेच काय x आला असणं. तर इथे काय आलं m इज इक्वल्स टू काय येणार dm अपॉन d बरोबर. तर आपण क्रॅमर्स रूल वापरूया. तर काय बाय क्रॅमर्स रूल काय होतं m इज इक्वल्स टू काय असणार dm अपॉन d बरोबर. तर ते dm काय 306 इंटू 34. हे जर तुम्ही भागलात तर उत्तर काय येईल बघा 9. हा उत्तर येईल. m म्हणजे काय आलं 9 है ना बरोबर. आणि दुसरं काय n कसं काढणार n इज इक्वल्स टू तर काय येणार n इज इक्वल्स टू dn अपॉन d. dn काय आलं 34 आणि d काय 34 म्हणजेच काय तर 1 बरोबर. तर n काय आलं 1 बरोबर. m मिळालं n मिळालं तर संपलं का उदाहरण नाही. आपल्याला काय काढायचं x आणि y ची व्हॅल्यू काढायचं बरोबर है ना. फक्त m आणि n मिळून थांबायचं नाही. तर m म्हणजे काय आणि n म्हणजे काय ते पहिला तुम्ही जाणून घ्या. तर इथे काय बट m इज इक्वल्स टू काय होतं 1 अपॉन x है ना आणि n इज इक्वल्स टू काय होतं 1 अपॉन y बरोबर. तर आता आपण x आणि y ची किंमत काढूया. m काय होतं 1 अपॉन x आणि 1 अपॉन x. तर इथे लिहूया m इज इक्वल्स टू काय होतं इथं 9 आहे आणि n इज इक्वल्स टू ॲज युजुअल 1 आहे ना. m म्हणजे काय 1 अपॉन x आणि n इज इक्वल्स टू n म्हणजे काय 1 अपॉन y बरोबर. 1 अपॉन x रेसिप्रोकल आहे 1 अपॉन x है ना इज इक्वल्स टू काय 9. 1 अपॉन y इज इक्वल्स टू 1. तर x काय असणार तर x असणार 1 अपॉन 9 है ना. तुम्ही इकडे गेला तर हे कसं आलं 1x तर तो इथे लिहितो बघा 1 अपॉन x इज इक्वल्स टू 9. तर हे इकडे गेलं तर मल्टिप्लिकेशन मध्ये है ना. मल्टिप्लिकेशन मध्ये आलं इथे पण मल्टिप्लिकेशन मध्ये 9 आहे तर x इज इक्वल्स टू काय आला असतं 1 अपॉन 9 है ना. तर मी ते डायरेक्ट केलं है ना. तर x इज इक्वल्स टू काय 1 अपॉन 9. त्याप्रमाणे y काय येईल 1 अपॉन 1 आहे म्हणजेच काय तर 1 आलं म्हणजेच काय x इज इक्वल्स टू 1 अपॉन 9 and y is equals to 1 is the solution. आलं हे काय आलं तर कसं सॉल्व्ह करायचं. तर आता आपण दुसरं उदाहरण बघूया. ते पण एक्सरसाइज मधलंच आहे. तर दुसरं उदाहरण आता आपण बघूया. तर हा एक उदाहरण आहे. हा पण तसल्या प्रकारचं उदाहरण आहे पण जरा डिफिकल्टी आहे जरा म्हणजे जरा अवघड आहे म्हणजे किचकट आहे अवघड नाही म्हणता येईल. तर हा इक्वेशन आहे मोठा है ना. तर आता आपण नंबरिंग करूया. तर कशा प्रकारे नंबरिंग करतो बघा. तर हा एक एलिमेंट आपण वेगळा म्हणजे 3x
प्लस वाय, हा एक एलिमेंट वेगळा, परत प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल्स टू 3/4. तर हा झाला इक्वेशन नंबर 1. बरोबर, हा इक्वेशन नंबर 1. तर दुसरं इक्वेशन काय, तर मी 1/2 ला वेगळं करतो आणि हा वेगळं करतो. तर का, तर तुम्हाला कळेल पुढं. परत मायनस का मायनस, परत 1/2 ला 1/2 तुम्हाला अपॉन 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 1/8. तर हा झाला दुसरं इक्वेशन है ना. तर हा कॉमन आहे, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट कॉमन आहे है ना. तर आपण रिप्लेस करताना काय करावं लागणार, तर लगेच कळेल तुम्हाला है ना. या एलिमेंटला आपण m ने रिप्लेस करूया, या एलिमेंटला आपण n ने रिप्लेस करूया. तर लिहूया रिप्लेसिंग, काय रिप्लेस करायचं आहे, तर आपण 3x प्लस वाय बाय कशाने, m ने, अँड अजून कुठलं, तर 1/3x मायनस वाय बाय n. बरोबर. तर हा एलिमेंट n ने आणि हा एलिमेंट n ने रिप्लेस करूया. तर रिप्लेस केल्यावर काय मिळेल, तर इक्वेशन मिळेल नवीन m प्लस इथे m प्लस n इज इक्वल्स टू 3/4. हा इक्वेशन मिळाला. परत इथं काय m/2 कशाला, कारण इथे इंटूला 1/2 आहे है ना. तर मायनस इथे काय, मायनसला मायनस 1/2 ला 1/2, इथे n आहे आणि डायरेक्ट मल्टिप्लिकेशन काय येणार इज इक्वल्स टू 1/8. बरोबर. तर याला आपण इक्वेशन परत नंबर देऊया 3 आणि ह्याला 4. तर इथं आपण कोइफिशियंट काय इथं, इथं 3 आणि इक्वेशन 3 आणि तर इथं 3 आणि 4 या इक्वेशन मध्ये इथे डिनोमिनेटर मध्ये इथं 4 आणि इथं 8 आहे ना. तर आपल्याला हे घालवायचं आहे. तर काय करायचं घालवण्यासाठी, तर इथं इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करूया की जेणेकरून हा डिनोमिनेटर जाईल. परत इथं 8 ने मल्टिप्लाय करूया की जेणेकरून हा डिनोमिनेटर जाईल. बरोबर. तर आपण लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 कशाने, तर 4 ने, जो कोणता संख्या डिनोमिनेटर मध्ये असेल त्यानेच आपण मल्टिप्लिकेशन करत असतो कधी पण. कारण डिनोमिनेटर घालायचं असेल तर त्याच संख्येने आपण मल्टिप्लिकेशन करायचं. तर इक्वेशन 3 ला आणि 4 ला बाय 8 है ना. तर काय येईल, मी डायरेक्ट लिहितो इथे 4 ने जर मल्टिप्लाय केलं है ना, इंटू 4 हे 8 ला जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल, तिथे 4 इंटू 4m प्लस 4n आणि ह्या 4 ला 4 जाईल. बरोबर, म्हणजे इज इक्वल्स टू 3 आलं. तर ह्या इक्वेशन मिळालं. परत इथं 8/2 आहे म्हणजे काय येईल, इथं 4 एक वेळ, इथं पण 2 आहे त्यामुळे इथं पण 4 येईल म्हणजे 4m मायनस 4n इज इक्वल्स टू किती येईल, हे 8 ला येईल केलं 1 है ना. तर हा एक इक्वेशन मिळाला आपल्याला, हे 2 इक्वेशन मिळाले. बरोबर. आता या 2 इक्वेशन तुम्हाला नोटीस करण्यासारखं काय, म्हणजे तुम्ही काय बघू शकता, तर ते दोन्ही एलिमेंट सेम आहेत. 4n पण आहे, इथे 4n पण आहे. बरोबर. तर ह्याला आपण डायरेक्ट आपण ऍडिशन करूया. ऍडिशन केल्यावर काय होईल, तर हे दोन्ही जो आहे उडून जाईल म्हणजे n हे व्हेरिएबल नाहीसा होईल जर आपण ऍडिशन केलं. तर काय म्हणजे m चा डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळेल. बरोबर. तर आपण ते लिहूया ऍडिंग. इथं आपण इक्वेशन 4 झालं तर इथे 5 आणि 6. बरोबर. तर काय करायचं, ऍडिंग इक्वेशन 5 आणि 6. ऍडिंग इक्वेशन 5 and 6. तुम्ही म्हणजे इझी कोणतं जाईल ते तुम्ही बघायला पाहिजे. आता इथे इझी का केलं ऍडिंग, म्हणजे कारण ते सेम आहे, यांचं कोएफिशियंट आणि इथं पण यांचं कोएफिशियंट सेम आहे आणि चिन्ह भिन्न आहे ना, त्यामुळे मी ते डायरेक्ट ऍडिंग केलं. तर तुम्हाला क्रॅमर्स रूल यूज करायचा असेल तर ते सुद्धा यूज करू शकता, फक्त मोठं होईल, गणित मोठं होईल. त्यामुळे ते डायरेक्ट इझी काय होईल, तर ऍडिंग करायचं आहे ना, ऍडिंग करून लगेच एमचं व्हॅल्यू निघेल. बरोबर. तर इथे काढूया. तर ऍडिंग इक्वेशन 5 आणि 6, ऍडिंग इक्वेशन 5. तर ऍडिंग करूया. प्लस 4n इज इक्वल्स टू 3 आहे. परत 4m मायनस 4n इज इक्वल्स टू काय 1. बरोबर.
तर ते ऍडिंग करूया. ऍडिंग करताना काय, तर 4m प्लस 4n परत 4m मायनस 4n परत 3 प्लस 1 है ना, 3 प्लस 1. ते इथे पण कोएफिशियंट हे सेम आहे, हे सेम आणि चिन्ह भिन्न आहे, त्यामुळे कॅन्सल झालं. 4m प्लस 4m काय आलं, 8am बरोबर. आणि इथं 3 प्लस 1 4 म्हणजे m काय आलं 4/8. म्हणजेच काय m इज इक्वल्स टू काय आलं 1/2 आलं. m इज इक्वल्स टू काय आलं 1/2. तर ते m इज इक्वल्स टू 1/2 हे आपण कुठं पुट करायचं, तर इक्वेशन कोणतं सोपं जाईल त्यावर मध्ये पुट करायचं. तर इथं तुम्हाला इक्वेशन कोणते करा, आता 4 मध्ये पुट करूया. तर सबस्टिट्यूटिंग काय सबस्टिट्यूट करायचं, तर m इज इक्वल्स टू 1/2 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये, तर 6 मध्ये है ना. तर पुट करूया 6 इक्वेशन मध्ये. तर हा 6 इक्वेशन आहे, 6 इक्वेशन. तर यामध्ये पुट करूया 1/2 मायनस 4n इज इक्वल्स टू 1 है ना. तर यामध्ये पुट केल्यावर काय हे 2 है ना, 2 मायनस 4n इज इक्वल्स टू 1. इथं मायनस इकडे गेल्यावर प्लस होईल है ना, म्हणजे काय, तर 2 इज इक्वल्स टू 1 प्लस 4n परत 1 हे प्लस मध्ये इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजे 2 मायनस 1 इज इक्वल्स टू 4n म्हणजे काय 1 इज इक्वल्स टू 4n है ना. 4 हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, इकडे गेल्यावर डिवायडेशन मध्ये जाईल, म्हणजे n इज इक्वल्स टू काय येणार 1/4 बरोबर. दॅट इज n इज इक्वल्स टू 1/4 है ना. m मिळालं आणि n मिळालं. एवढ्यावरच थांबायचं आहे का, तर नाही. m म्हणजे काय होतं, तर हा, n म्हणजे काय होतं, तर हा है ना. बट खाली तर बट m इज इक्वल्स टू कोणता एलिमेंट होता 1/3x प्लस 1 है ना. आणि n म्हणजे काय होता 1/3x मायनस 1 बरोबर है ना. आपण पहिले रिप्लेस केलेलं हे परत इथं आलं है ना. तर m म्हणजे काय 1/2 होतं आणि n म्हणजे काय 1/4 है ना. ते पुट करूया इथं. है ना. तर इथं 1/2 आहे m आणि n इज इक्वल्स टू 1/4 आहे. पण m म्हणजे काय, हे म्हणजे m म्हणजे 1/2 आणि परत n म्हणजे काय 3x मायनस y इज इक्वल्स टू 1/4 बरोबर. आता इथं बघा 1/3x प्लस y इज इक्वल्स टू 1/2 आणि 1/3x मायनस y इज इक्वल्स टू 1/4 असेल, तर काय येणार 3x प्लस y इज इक्वल्स टू 2 आणि 3x मायनस y इज इक्वल्स टू 4 है ना. हाय, तर हा दोन परत इक्वेशन मिळाले, म्हणजे हा हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन, हे हा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन परत मिळाले. तर परत हे दोन इक्वेशन अजून एकदा सॉल्व्ह करूया की जेणेकरून आपल्याला x आणि y ची किंमत लवकर मिळेल है ना. तर काय, तर मी आता नंबरिंग करूया. 3x प्लस y इज इक्वल्स टू 2, तिथे 6 इक्वेशन झालं होतं, तर इथं 7 है ना. परत 3x मायनस y इज इक्वल्स टू 4, तर इथं 8 है ना. ते इथे सुद्धा तुम्ही बघू शकता y चे कोएफिशियंट 1 आहे, इथे पण 1 आहे आणि चिन्ह भिन्न आहे. तर इथे काय करायचं, तर डायरेक्ट ऍडिंग करून टाकूया है ना. म्हणजे काय, तर x ची किंमत लगेच मिळेल बरोबर. तर लिहूया ऍडिंग इक्वेशन्स, ऍडिंग इक्वेशन्स. कोणते इक्वेशन्स, तर 7 आणि 8, 7 and 8 है ना. हे दोन्ही इक्वेशन ऍड करूया आता. ते दोन्ही इक्वेशन ऍड, तर हे दोन्ही इक्वेशन ऍड करूया है ना. तर ऍड करताना काय, तर 3x प्लस y प्लस 3x मायनस y इज इक्वल्स टू 2 प्लस 4 बरोबर. y ला y गेलं, 3x प्लस 3x इज इक्वल्स टू 6x, 2 प्लस 4 इज इक्वल टू 6 है ना. मग x काय मिळेल 6/6 इज इक्वल्स टू 1, म्हणजे x इज इक्वल्स टू काय मिळेल 1 है ना.
तर x ची व्हॅल्यू मिळाली तर आता y ची व्हॅल्यू काढायचं. तर कसं काढणार? कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा, 7th और 8th, बरोबर. तर कोणत्यामध्ये करूया? तर 7th मध्ये करूया. तर पुटिंग x is equal to 1 in इक्वेशन 7 है ना. 7th इक्वेशन मध्ये पुट करूया. कुठलं आहे 7th इक्वेशन? तर 3x प्लस y इज इक्वल टू 2 हा 7th इक्वेशन आहे. तर यामध्ये आपण काय पुट करायचं? x इज इक्वल टू 1. तर हा 7th इक्वेशन आहे है ना. म्हणजे 3x प्लस y इज इक्वल टू 2. तर यामध्ये काय पुट करायचं? x इज इक्वल टू 1 है ना. म्हणजे 3 इंटू 1 प्लस y इज इक्वल टू 2. इथे 3 प्लस इज इक्वल टू 2, बरोबर. मग y काय येणार? 2 मायनस 3 दॅट इज y म्हणजे काय? -1 आलं, बरोबर. तर काय आलं या इक्वेशनचं, या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन काय आलं? तर x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन. इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन्स. कुठल्या इक्वेशन्सची? तर पहिला पण नंबर दिलं होतं 1 and 2 ऑफ इक्वेशन्स 1 and 2 है ना. तर अशा प्रकारे तुम्ही असल्या प्रकारचे उदाहरण सॉल्व्ह करू शकता है ना. तर हे हा झाला इक्वेशन्स रेड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स है ना. तर हे दोन्ही जे मी एक्झाम्पल घेतले ते एक्सरसाइज मध्येच होते. तर एक्सरसाइज मध्येच अजून उदाहरण आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करा. काही शंका असेल तर कमेंट मध्ये तुम्ही जरूर लिहा है ना. तर हे तुम्हाला जर कळालं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.